लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी बच्चू कडू आपला पक्ष शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन करणार का, ही चर्चा सध्या रंगली आहे. कारण शिंदेंनी बच्चू कडूंना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. याबाबत बच्चू कडूंनी देखील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. बघूयात या संदर्भातला रिपोर्ट. विधान परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंच्या नावाची चर्चा आहे. पण बच्चू कडूंना उमेदवारी देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं एक अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडूंनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केला तरच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी अट शिवसेनेनं घातली आहे. यावर बच्चू कडूंनीही प्रहारच्या कार्यकर्त्यांची मतं मागवली आहेत. बच्चू कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मेसेज काही कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना पाठवले. 2-3 दिवसांपूर्वीही बच्चू कडूंनी प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिंदेंनी सर्वांनाच धक्का दिला होता. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात. एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं. त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे. तो माणूस कोणाला MLC देईल ही उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. नीलम गोऱ्हेंना उमेदवारी देत असाल तर निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी शिंदेंकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते. मंत्रिपदी असतानाही त्यांनी गुवाहाटीची वाट धरून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी हातभार लावला होता. पण शिंदे भाजप सरकारमध्ये बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं नाही. एवढंच नाही तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्यात. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीही बच्चू कडूंना आधाराची गरज आहे. त्यामुळे बच्चू कडू आपला पक्षच शिंदेच्या शिवसेनेत विलीन करणार अशा चर्चा आता सुरू झाल्यात. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.